सगळी महाराष्ट्राची वर्तमानपत्र काढून बघा तुम्ही, प्रत्येक वर्तमानपत्रात एकच गोष्ट आली आहे, हेडलाईन आहे, अग्रलेख आहेत, किती मोठी झाली, पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं। त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलाय। 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा, आणि ह्याची इन्क्वायरी, याच्यासाठी 3 गोष्टी केल्या पाहिजेत। एक, तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की 2,38,00,000 महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला, त्याच्यातल्या आता 26 लाख म्हणजे 10% जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहे। माझा प्रश्न आहे, काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले, आपण एक एक टप्प्याने घेऊया। मला सांगा, हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची, बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की 1 रुपया इथून जातो आणि 10 पैसे पोचतात, हे आम्ही ऐकलेलं। त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ती प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली। त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एनडीए सरकारने केली, हेही मी मान्य करते। पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले, मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं, हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना, म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे? आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं? हा दुसरा। तिसरा मुद्दा, आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा, 0.1% मार्क नाही मिळाला तर तो फॉर्म रिजेक्ट होतो। विम्याचा योजना, शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो, स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो। मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले? मग ही सिस्टम, ही तंत्रज्ञान कुठलं काढलं? डिजिटल इंडिया होतं ना, मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं, महिलांना मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची, त्याच्यात आयुष्यमान, त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात, म्हणजे आरोग्याला रिजेक्ट, शिक्षणाला रिजेक्ट, त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट। मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही? हे स्कॅम नाही तर काय? त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम, या तिन्हीला कट, ह्याचे नंबर्स माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला देऊ शकते। म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे। महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले, जे मी म्हणत नाही आहे, सरकारची कबुली आहे। त्यानंतर शेतकरी, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या। मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केले की दर 3 तासाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे फक्त 2025चं मी सांगते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या 3 महिन्यात। म्हणजे हिशोब काढला तर दर 3 तासाला महाराष्ट्रात 1 शेतकऱ्याची आत्महत्या होते। विचार करा तुम्ही। आणि कर्जमाफी करणार झाली नाही। आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखाजोखा, बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते, पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल, आणि तो छोटा मोठा नाहीये, 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला, या पहिल्या टप्प्यातला आहे।
अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे. राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला. त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले. मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती, स्कीमचा हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना. हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे. आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे. तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4,800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल. एक तर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत, त्यातून एक महिला आहे. त्याच्यामुळे मी अदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत. कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं. आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं, त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते. त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही. मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही. तो सरकारचा प्रोग्राम आहे. सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे. बघा तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना, तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे की चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही. त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे. ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे. कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून पण तपास नाही. पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे. राज्यांनी पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे. 4,800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे. त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करतो. सांगते ना. नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही. मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही. हे माझं राजकारण असतं. त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्ड आहे का काय मला माहिती नाही. हे बघा जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा. मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले कुणाला गेले आपल्यालाच कळणार. पण हे काय हे राऊंड ट्रिपिंग होतं. 4,800 कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल. आम्हाला नाही माहिती. याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारने अशा कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे. याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हा मताची